गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरातील चोरीचं प्रकरण चांगलंच तापले। राम मंदिरातील 1.25 क्विंटल सोन्याचं आणि जवळपास 5 कोटी रुपयांच्या किमतीचं रामचरितमानस चोरीला गेले असा गंभीर आरोप माजी केंद्रीय गृहसचिव एस लक्ष्मीनारायणन यांनी केलाय। शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही राम मंदिरातील चोरीच्या पैशाचा वापर विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्यासाठी केला जात असल्याचं म्हटले। तर 40 दिवसांत 70 चोऱ्या आणि 1400 कोटींच्या चोरीचा आरोप काँग्रेसनं केलाय। ही चोरी कोणी केली तर मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच। यातील कोणी कार मेकॅनिक होतं, कोणी पाणी विकणारं होतं, तर कोणी ड्रायव्हर होतं। आता याच कर्मचाऱ्यांनी आलिशान घर बांधल्याचं आणि एसयू गाड्यांमधून फिरत असल्याचं समोर आलंय। राम मंदिरातील चोरीचं हे प्रकरण तापल्यानंतर एसआयटी स्थापन करण्यात आली आणि एसआयटीनं केलेल्या चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आलेत। मंदिरात चोरी नेमकी कशी व्हायची, पाणी विकणारा, मेकॅनिकल म्हणून काम करणारा आणि ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यांनी करोडोंच्या मालमत्तेवर डल्ला कसा मारला, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। अयोध्येतील राम मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच दानपेटीवर करोडोंचा डल्ला मारल्यानं देशभरात हे प्रकरण चर्चेत आलं। या चोरीच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून धक्कादायक माहिती समोर आली आहे। राम मंदिरातील दानावर डल्ला मारणाऱ्या आरोपींचं नशीब अवघ्या काही महिन्यांतच बदलून गेलं। यातील आरोपी कधी काळी पिण्याचं पाणी विकायचे, ड्रायव्हर म्हणून काम करायचे आणि तेच आरोपी आता आलिशान घर आणि एसयूव्ही गाड्यांमधून फिरत होते। या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये मंदिरातील कर्मचारी अविनाश शुक्ला, रामचंद्र यादव, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, सुभाष श्रीवास्तव यांना अटक करण्यात आली। विशेष म्हणजे यातील रामशंकर यादव हा राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांचा ड्रायव्हर असल्याचं आणि दानपेट्यांच्या चाव्या त्याच्याकडे असल्याचं समोर आले। मंदिरातील दुसरा कर्मचारी लवकुशच्या घरातून 20 लाख रुपये मिळाले, तर अनुकल्प मिश्राच्या घरातून रोकड मिळाली आहे। राम मंदिरातील चोरीवरून राजकीय गदारोळ उडाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे। आता या आरोपींनी लाखोंची चोरी कशी केली, तर मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा सगळा सावळा गोंधळ कैद झालाय। यामध्ये 5 आरोपी संशयास्पदरित्या पैसे लपवताना दिसून येत आहेत। पैसे मोजत असताना हे आरोपी आपल्या खिशात आणि पायमोज्यांमध्ये पैसे लपवायचे, त्यानंतर ते मंदिराच्या बाथरूममध्ये जायचे आणि तिथं चोरलेले पैसे काढून ठेवायचे आणि नंतर ते हळूहळू बाहेर काढले जायचे। आता नियमांचा विचार केला तर नियमानुसार मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले कपडे घालणं बंधनकारक होतं, मात्र या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आलं। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अविनाश शुक्ला नावाचा मुख्य आरोपी आधी हनुमान गुहेजवळ पिण्याचं पाणी विकायचा, नंतर त्याला राम मंदिर दान मोजणी केंद्रात नोकरी मिळाली। अविनाश मूळचा प्रतापगडचा आहे। त्यानं अवघ्या काही दिवसांमध्येच अयोध्येत स्वतःचं घर बांधलं, ब्रेझा कारही विकत घेतली। पोलिसांनी त्याची ब्रेझा कार आता जप्त केली आहे। यातील दुसरा आरोपी लवकुश मिश्रा हा पूर्वी दिल्ली आणि भेलसर इथं कार मेकॅनिक म्हणून काम करत होता। जवळपास वर्षभरापूर्वी त्याला श्रीराम जन्मभूमी मंदिरात नोकरी मिळाली होती। पोलिसांनी त्याच्या घरातून अंदाजे 1.4 दशलक्ष रुपये रोख रक्कम जप्त केली आहे। याशिवाय अयोध्येतील शहाजतगंज इथं त्याच्या पत्नीच्या नावावर अंदाजे 2.5 दशलक्ष रुपये किमतीची जमीन खरेदी करून त्यावर बहुमजली घर बांधल्याचंही समोर आले। रामशंकर यादव उर्फ टिन्नू यानं तर एक हॉस्टेलच उभं केले। एसआयटीच्या छाप्यादरम्यान अविनाश शुक्लाच्या खोलीत एक पेटी सापडली। या पेटीवर रामराज्य कोश असं लिहिलेलं आहे, तसंच एक QR कोडही आहे। या पेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला आणखी गती मिळाली आहे। ही पेटी कोणत्या उद्देशानं वापरली जात होती याचा तपास सध्या एसआयटी करत आहे। राम मंदिरामध्ये एसबीआयनं सुरक्षा आणि मनुष्यबळ वाढवण्यासाठी सैनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस नावाच्या एजन्सीला नियुक्त केलं होतं। या एजन्सीचे संचालक गौरव सिंग यांनी सांगितल्यानुसार त्यांनी फक्त साफसफाईसाठी कर्मचारी पुरवले होते। हे लोक देणग्या मोजण्यात तज्ज्ञ नव्हते। त्यांना केवळ साध्या एका ओळखपत्राच्या तपासणीनंतर कामावर ठेवण्यात आलं होतं। मग या कर्मचाऱ्यांना देणग्या मोजण्याचं काम नेमकं कोणी दिलं, असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरातील चोरीचं हे प्रकरण समोर कसं आलं, तर देणगीच्या चोरीवरून झालेल्या भांडणामुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला। ट्रस्टशी संबंधित 2 व्यक्तींमध्ये कर्मचाऱ्यांची भरती आणि चोरीवरून वाद झाला होता। तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांना या अगोदरही राम मंदिरात होत असलेल्या चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, परंतु पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं। एवढंच नाही तर काही व्यक्तींना अटक करून पैसे परत करण्यासही सांगण्यात आलं होतं, अशी माहिती समोर येते। राम मंदिरातल्या चोरीचं प्रकरण आता विरोधकांनी उचलून धरले। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरातील चोरीच्या पैशाचा वापर तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेनेचे खासदार विकत घेण्यासाठी केला असल्याचं म्हटले। भाजप विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडण्यासाठी हा पैसा वापरला गेला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर 40 दिवसांत 70 चोऱ्या आणि 1400 कोटींच्या चोरीचा आरोप
काँग्रेसनं केला आहे। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भाजपला राम मंदिरातील चोरीवरून कोंडीत पकडले। एवढंच नाही तर 1.25 क्विंटल वजनाचं रामचरितमानसही चोरीला गेल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहसचिव एस लक्ष्मीनारायणन यांनी केला आहे। लक्ष्मीनारायणन यांनी राम मंदिराला सोन्याचं रामचरितमानस दान केलं होतं, परंतु आतापर्यंत हे प्रकरण समोर का आलं नाही। तर 2025 मध्ये झालेल्या महाकुंभच्या काळात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत होती। दररोज 10 ते 12 लाख लोक दर्शनाला यायचे। यावेळी मंदिरातलं दान मोजण्यासाठी एका खाजगी एजन्सीमार्फत 40 ते 45 नवीन कर्मचारी ठेवण्यात आले होते। या कर्मचाऱ्यांची शिफारस ट्रस्टच्याच काही सदस्यांनी केली असल्याची माहिती समोर येते। याच काळात सर्वाधिक चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। हे चोरीचं प्रकरण उघडकीस येण्या अगोदर मंदिराचे रोज 16 ते 18 लाख रुपये बँकेत जमा व्हायचे, पण चोरी पकडली गेल्यावर हा आकडा 24 ते 26 लाखांवर पोहोचला आहे। त्यामुळे राम मंदिरात लाखोंची चोरी होत असल्याचं बोललं जाते। आता विशेष बाब म्हणजे यावर्षी मे महिन्याच्या शेवटीच ही चोरी पकडली गेली होती। मात्र राम मंदिराची बदनामी होईल या भीतीमुळे सुरुवातीला कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नव्हती। आता या प्रकरणामुळे चांगलंच वातावरण तापलं असून दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। राम मंदिरातील सोनं चांदी आणि पैशाच्या चोरीबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा।